मम्मी सण किती जवळ आलेत ग. पप्पा बी कामाला जात नाही, तू शिलाईचं काम करतेस, त्याच्यावर कसं भागल ग आपलं? भागवायचं असतंय तसंच. आणि कसं भागल म्हणजे काय? काय आपली परिस्थिती लोकाला दावून आणि लोकाला सांगून काय सुधरत असते का? ती आपल्या हातात असते. या असतेच आज दिवस वाईट असले तर उद्या येतील. एक दिवस असतंय असा, एक दिवस तसा. परिस्थितीला तोंड द्यायला शिकावंच लागतंय. परिस्थितीला तोंड दिल्याशिवाय माणसाला जाणीव राहत नसते. म्हणून आता आपली हाय परिस्थिती नाजूक, तर नाजूक परिस्थितीमधूनच सावरायचं, बघायचं असतंय. सण जवळ आले तर म्हणून काय एवढं टेन्शन घ्यायचं या? हाय लक्ष्मीच्या सणाची आणि गणपतीची तर काळजी तर चढ देवाला काळजी असते. उपाशी मरू देत नाही, तर प्रत्येकाची भाकर ही केलेली आहे. उपाशी झोपू देत नसते देव. माणसाने किती बी पोटावर मारलं तर देव नाही. ते कुठून का होईना आपल्या पदरामध्ये आपला कष्टाचा शेर टाकीतच. असे कित्येक जण आहेत, किती लोक आहेत रस्त्यानं, त्यांचं तर किती जीवन अवघड आहे. आपल्यापेक्षा बेकार आहे की त्यांचं तर जीवन. आपण असं आहेत म्हणून आपण असं म्हणता बापाला काम होत नाही हे म्हणून. भरपूर जण असे की त्यांना हात नाहीत, पाय नाहीत. बघत नाहीस का तू? मम्मी परवा दिवशी रक्षाबंधन आहे की ग, तू नाच का जाणार राखी बांधायला ग? आता राखी बांधायला जायचं म्हणलं तर जावं तर लागतंय खरं. पण आता आपली परिस्थिती माहिती आहे तुला कशी आहे. जायचं यायचं म्हणलं तर 1-1.5 हजार रुपये खर्च लागतंय. पुन्हा घरात लागत आहे, घरातलं बी भागावं लागतंय. गरजेच्या गोष्टी पैसे असले नसले तरी तडजोड करून भागावं लागतंय. जाईल माऊ हाय लातूरमध्ये, माऊला सांगितलंय मी फोनवर, रक्षाबंधनच्या दिवशी तूच जा, तूच आबाला राखी बांधून ये. काय हाय ते आपला कोण भाऊ बंद वाट बघत बसलेला ये म्हणणारा फोन करून. अगर ज्यांना भाऊ हाय तर त्यांचे म्हणीना, माझं काय हाय रे? मम्मी तुला भाऊ नाही तर कसं वाटतंय ग? मला काहीच वाटत नाही भाऊ नाही. लोकांच्या घरात अख्तर लावायचे काम होत नाहीत ना, असं म्हणतेच बरं ऐकून हाय म्हणून की भावाच्या संसारात बहिणीला चमचा घालून ढवळतात, असं मी ऐकून हाय, बघून हाय. म्हणून मी म्हणाले की मला भाऊ नाही म्हणून मला इतकं कधी कधी येत आहे दुःख. पण आता त्या पण गोष्टीतून विसराळी पडायली वरचीवर. आता तुम्ही मोठे व्हायलात, आता जानू मोठी झाली, आता भावड्या मोठा व्हायला, भावड्या आता 5वी-6वीला आहे. आता माझं दुःख सगळं तुमच्याकडे बघून हळूहळू चाललंय. आता काय वाटणं झालंय, आता तुमचं सुख दुःख बघायचं, तुमच्या तिघा बहीण भावंडाचं कोडकौतिक बघायचं सोडून माझं कुठं मांडीत बसू आता? आता नाही मांडणार मी. माझं येत होतं तेव्हा लय दुःख येत होतं, आता काही दुःख येत नाही, काय नाही. साऱ्या जगदुनियामध्ये भावाची रीत बघून भाऊ बहिणीला धनासाठी काय भांडणं करतेत काय नाही. आणि एक राखी बांधण्यासाठीच फक्त तेवढ्याच सणाला पुन्हा मग त्या मोबाईलवर स्टेटस आणि व्हिडिओ बाबा बाबा फेस आलेला असते आता 2-3 दिवस त्या इन्स्टाला रील्समध्ये. त्याच्यामुळं मला नाही, तर मला वाटतंय मग शांतपणे काही ताण घ्यायचा नाही, नाही रडायचं नाही. मी आता 2-4 वर्ष झाले रडायचं पडायचं सोडून दिलंय. बाप आहे आपल्याला हवडा माटा, बापाला जायचं, राखी बांधून यायची. माय बाप भाऊ हाय काय नाही काय ह्याची कमी भासू देत नाही. तर प्रत्येक गोष्टीला माय बाप खंबीरपणे उभा राहते. तर बस झालं. अजून काय भाऊ भाऊ काय करतय भाऊ तरी? माय बाप्पा विना काही नाही या दुनियात. माय बाप आहेत तर आपण आहोत. भाऊन बंद कुणाचे काय असते तर काय नाही कुणाचं. एकदा त्यांच्या संसाराला लागले की त्यांचा संसार पडलेला असतोय. त्यांच्या संसारानं त्यांना बहिणीची किंमत राहत नाही, भावाची किंमत राहत नाही, कुणाचीच किंमत कुणालाच राहत नाही. असं नाही की भावाला लय भाऊ जायला बी असते, कुणालाच नसती आपल्या संसारात पडल्यावर. पण मला नाही तर बरं आहे आपलं ताण नाही यायची, बापाला राखी बांधून. आणि तसं तर मला कुठं जायला टाइम भेटत आहे ह्या कामामुळं. मला इतकं 24 तास काम आहे की त्या कामातून सुटकाच भेटत नाही. जानदीदीचं लय चांगलं आहे बघा, आम्ही दोघं भाऊ. त्याच्यामुळं तर मला आता भावाचं दुःख येणं झालंय ना. आता तुमचं कोडकौतुक बघायचं. आता जानदीदीला 2-2 भाऊ आहोत, मग आता तुमची अजून लहान आहोत. पण आता जसं वरचीवर मोठं होताल तेव्हा कळल मग तुम्ही किती बहिणीसाठी करताव काय करताव. आता बघू रक्षाबंधन आली, आता काय देणार आहे जानदीदीला गिफ्ट? तिला 5वाली कॅडबरी आणणार आहे की. एवढंच करा गिफ्ट? अरे लय करावं लागतंय बहिणीला. आतापासून हिंमत ठेवावी लागते करायची. तेव्हा मग कुठंतरी जरा पुढे अपेक्षा ही असत्या माणसाच्या वाढत नाहीत. कॅडबरी म्हणल्यावर ती म्हणेन काय दिलंय मला? काय रे सोड तुमच्या दोघांचं? म्हणलं आज शाळेला सुट्टी आहे, जरा निवांत झोपवता. सकाळपासून तुमच्या दोघांची किर 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 सुरूच आहे.
आम्ही कामाचं बोलायला पण काय आमची किरकिर आहे. गड्यासोबत मम्मी कामाचं बोलायला लागली. गड्यात हुशार आहे माझ्या घरामध्ये आख्या. ए तुला झोपत तिथे झोप नाही तर बशी बरं ती जाऊ दे गड्या, तिला नको तू पुढचं बोलू. आता परवा दिवशी रक्षाबंधन आहे. आता भावडे तर काही इथं नाही. मग सांग बरं आता मला रक्षाबंधनला तू काय गिफ्ट घेणार आहेस? अगं दिदे मी अजून लहान आहे ग. जेव्हा मोठा होईल ना, जेव्हा कमी होईल ना, तेव्हा तुला मोठे गिफ्ट घेऊन देतो. तुला तर माहिती आहे की ग दिदे आपल्या घरची परिस्थिती कशी आहे ती. ते काय सांगू नको मला. मला गिफ्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच. तुला तर माहिती आहे की ग दिदे मम्मी ब्लाऊज शिवती या, त्याच्यावर आपलं घर भागत नाही, असं तसं भागी होती या. पप्पाचं तर दुखणं आहे हा. पप्पा तर काम करत नाही तर सांग बरं तू आता असल्या परिस्थितीमध्ये काय गिफ्ट घेऊ तुला. आणि तुला मम्मी पप्पा सारखे 10-5 रुपये देते. ती गल्ला सासून ठेवलेला ते फोडून आणखी मला गिफ्ट. अगं दिदे पप्पाचं जास्त दुखलं तर ऑपरेशन करायची नाही का पाळी यायची, ती गल्ल्याचेच पैसे लागतील की त्याला. हो त्याचं पोटाचं दुखणं हाय ते. आणि वरून अजून काय माहिती कुठल्या पाचटीमध्ये जाऊन डोळ्याला पाचट हाणून घेतली की आता त्याचं पण ऑपरेशन करायला सांगितलं डॉक्टरनं. ते काय आताच आहे का? गण्यात नव्हता बितावा. तू 1.5 का 2 वर्षाची होतीच. उसामध्ये दारे धराय गेल्यानंतर पाचट डोळ्यात कापलेली आहे. त्याला झाला आता 10 वर्ष. 10 वर्ष कुठलं व्हायला? हो 10 नाही 10-12 वर्ष झाली. ते आता डोळा उद्भवलाय, आता दिसना झाले म्हणा. चष्मा आहे त्या बी चष्म्यातून दिसना घेतलेल्या. आता ती करायची अजून. एकदा मुळव्याधाचं ऑपरेशन केलंय, एकदा ते पोटाचा हाय. कोणता एका दुखण्याने तरी जीव आहे का गांजलेला. सगळे दुखणे आहेत महाग. सगळ्या दुखणे ह्यांच्या त्राशीत कसे उतरले तर काय माहिती. लय मोठा पैसा पाणी धमधमा हाय म्हणून असं लय जिथल्या तिथं सगळं हाय म्हणून गरीबाला देव किती बघत आहे एम टाकून दिल्यावर. पुन्हा अजून ती आलंय ऑपरेशनाचं. मग सरकारीत बी जाऊन केलं तरी पण गोळ्या औषधं खाणं पिणं राहणं सगळ्याच गोष्टीची सोय लावावी लागते ना. काय फुकट होतं का? माझं वाईलच डोकं दुखायला. सांग बरं घ्यायचीच का तुला गिफ्ट सांग. त्याकडे बँक गल्ला त्यात किती मोठे पैसे असते ना. अरे मग मी पण जपूनच ठेवलेत की. मी काय खर्चिते का पैसे? तुला कशी सांगायला लागलीच नाही. तुला कुठले द्यायचे? एक तर 10-5 रुपये बिस्किटाला कधी कशाला दिलेले, त्यातला जीव मारू मारू ठेवलेले पैसे असते. तर आपले भाऊ लहान आहेत त्याच्यामुळे काही अपेक्षा करायची नाही. आज ताटामध्ये 10-5 रुपये टाकले म्हणजेच रक्षाबंधन साजरं होत नाही. अजून इथून मोठ्या जीवनामध्ये भरपूर अडचणी येणाऱ्या असतात. त्यावेळेस महाग भाऊच उभा राहील ना. त्या असं नाही की राखी बांधली की ताटात पैसे टाकले की लगेच त्या राखीचं रेन फेडायचं. वेळेमध्ये आणि अडचणीमध्ये भाऊ साथ देणारा असल्यावर माणसाला म्हणजे त्या राखीचं असं महत्व आहे काहीतरी. मला काय माहिती नाही, मला काय भाव नाही त्याच्यामुळे तितका डोक्याला ताण लोड घ्यायचं मला ते देवानं सांगितलं नाही. मला ऑलरेडीच एवढा लोड आहे तीच घे म्हणला आणि घरातलं देवानं मला सांगितलं. तुम्ही इतकं दिमाग डोकं लढवीत बसू नका. सकाळ सकाळ उजळलं नाही तेव्हापासून. इथं मला कामाचं पडलंय. 2 दिवसावर सण आलाय. 10-5 ब्लाऊज आहे ती शिवून म्हणलं द्यावी पटापटा. ॲक्शन. नमस्कार मैत्रिणींनो. तर खरीच अशीच आमची भाऊ बहिणीची कहाणी आहे. अशीच आमच्या घरची परिस्थिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो सपोर्ट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आणि भाऊ नाही म्हणून बी आवड वाटून घेऊ नका. कारण का ज्यांना भाऊ आहेत ते पण विचारित नाहीत आणि ज्यांना नाहीत ते तर नाहीत म्हणून तरी समाधानी राहतात. त्याच्यामुळं कुणी कोण्या मैत्रिणीनं माझ्या भाऊ नसतील तर टेन्शन घेऊ नका. माझ्यासारखा हसा. आणि तुमच्या सगळ्यांना काय आपल्या संसारामुळे आपल्याला त्यांची गरज असते आणि त्यांच्या संसारामुळे त्यांना आपली गरज असते. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्याचं रक्षाबंधन आनंदात साजरं व्हावं एवढीच मी प्रार्थना करते देवाकडे.